नेमका विरोधक कोण आहे आणि सत्ताधारी कोण आहे हेही कळत नाहीये। अर्थात याच अनुषंगाने एक व्यक्ती मात्र यावर सातत्याने लढतोय, भांडतोय शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी, दिव्यांगांसाठी। अर्थात ते नाव आहे बच्चू कडू यांचं। बच्चू भाऊ, तुमचं विशेष धारीमध्ये मनापासून स्वागत आहे। आम्ही पहिले आम्हाला बोट दाखवणं शिकलो पाहिजे। ही जी नालायकी आहे ना ही सोडली पाहिजे। तू मारणं कोणाला मत, जाणं कुठल्या जाती धर्मात, पण शेतकरी शेतमजूर जेव्हा मरतं ना तेव्हा माझा बाप मरतं या भावनेतून शहरापासून तर खेड्यापर्यंत सगळे उठून उभे राहिले पाहिजे। आज अन्नदाताच जर असा पाय घासून घासून मरत असेल तर काय आता अधिक पाहिजे तरी काय सरकार। परंतु शेतकऱ्याचं सिंदूर फुसू नये याच्यासाठी 9 ऑगस्टला रक्षाबंधन आहे आणि क्रांती दिवस आहे। त्याच दिवशी आम्ही मोदीजींच्या हाताला सगळ्या आत्महत्याग्रस्त महिला, किमान 15 ते 20 हजार महिला राख्या बांधणार आणि त्यांना आव्हान देणार आहोत, नम्र विनंती करणार आहोत का कुठल्याही शेतकरी माय माऊलीचं सिंदूर फुसता कामा नये। तुमचा बाप मोदी, बापाचा अर्थ काय होतं बबनरावला माहीत नसेल। बाप कोणाचा असा हे करणं, हे जर अशा पद्धतीने बोलत असेल तर त्याच्या थोबाडीतच मारलं पाहिजे। मी तर आवाहन करतो का जिथं भेटन त्याला एकदा तरी त्याच्या कानपटीत मारलं पाहिजे। मला भेटलं तर मी ठोकतो आणि शेतकऱ्याला भेटलं तर शेतकऱ्यांना सोडू नये, कारण असे वाचाळ वीर थंडे करणं गरजेचं आहे। तर ते गुवाहाटीला जाणारा बच्चू कडू हे कॉमेंट बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतो का 10 नंतर 1-2 त्या असतातच, पण मला त्याच्यात काही फार वाईट वाटत नाही, कारण मी जे गेलो होतो ते दिव्यांग मंत्रालय मला निर्माण झालं आणि देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय। 350 गुन्हे बरेच गुन्हे दाखल आहेत आणि त्यातल्या 4-8 गुन्ह्यामध्ये मला 8 वर्षाची सजा। प्रचंड कष्ट आहे आणि शेती म्हटलं तर सगळंच वाटोळं आहे। म्हणजे साधी एक म्हैस जरी घरी ठेवतो म्हटलं तर त्याला लग्नाला जायची व्यवस्था नाही आहे, तो त्याला सोडून जाऊ नाही शकत। आणि मग या सगळ्या व्यवस्थेमध्ये सरकारचा हस्तक्षेप जिथपर्यंत होत नाही तेपर्यंत ते शेती काही नफ्याची होते असं मला वाटत नाही। मारणं किती सोपं आहे, जगवणं किती कठीण आहे तेव्हा मी शिकलो। माराले काय, नवरा बायको एका रॉकेलची डब्बी घेऊन पेटून देतो, ते क्षणात मरतं, पण जे पेटवल्या जातं त्या बाईला वाचवायला आयुष्य चाललं जातं। म्हणून जगवणेवाला वीर असतं, मारणेवाला वीर नसतं। राज्यमंत्री असताना माझ्यावर 2 गुन्हे दाखल, देशातला पहिला मंत्री असेल या आंदोलनात। ही जी प्रामाणिकता ठेवली ना तर मग ते शक्य आहे। त्यानं ते प्रामाणिकता ठेवली पाहिजे। जसं देवेंद्रजींना म्हटलं होतं कोरा कोरा, आता ते आम्हाला म्हणावं लागतं बोला बोला, तर ही होऊ नये। जाती जातीतल्या दंगल झाल्या ना, आम्हाला सरकार विरोधात शेतकरी मजुराची दंगल उभी करायची आहे। आम्हाला यांच्या टाळकळ्यात गोटे मारायचे आहे आणि बच्चू कडू कधीही त्याचा भगतसिंग होईल याचा काही नेम नाही है। तुम अगर इतना हराएंगे उसको, इतना मजबूर करेंगे तो हम छोड़ेंगे नहीं उनको। ही वेळ फार महत्त्वाची आहे आणि या वेळेमध्येच आपण मला वाटते आता उठलं पाहिजे। ही जी वेळ आहे ही वेळ हातून जाऊ नये एवढंच वाटतं आणि त्यासाठी बच्चू कडू एक कार्यकर्ता म्हणून तुमच्या पालखीचा भोई म्हणून व्हायला तयार आहे। मी बच्चू कडू बोलतोय। खरं तर आता लढ्यात उभं राहिलो पाहिजे, आत्महत्या नाही लढलो पाहिजे। बच्चू कडूला मत नाही मारलं तरी चालेल, पण शेतकऱ्याचा लढा मोठा केल्याशिवाय पर्याय नाही। आपण सामील व्हा, घाबरू नका। आत्महत्याचा फास आम्हाला कायमचा शेतकऱ्याच्या डोक्यातून गड्यातून काढायचा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आता अंत पाहू नका, 6 तारखेची एकादशी आहे, किमान पांडुरंगाच्या कानात तरी योग्य तारीख सांगा आणि ती सांगितले नाही तर लढाई आखरी शेतकऱ्यासोबत आहे हे विसरू नका। जिल्हा परिषद फस्त होईल आणि येणारी विधानसभा पण भेटणार नाही आणि लगेच निर्णय घेतला नाही तर लढा मात्र शेतकऱ्याचा उभा राहिल्याशिवाय राहणार।